नमस्कार मित्रांनो, आशा आहे तुम्ही आनंदी असताल, मस्त असताल, फंटास्टिक असताल, उत्साही असताल। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघूया बहुतांश दुकानदार, व्यापारी, व्यावसायिक कर्मचारी, सरकारी कर्मचारी माझ्या दुकानात आल्यानंतर विचारतात की सर मी तर सरकारी कर्मचारी आहे, मी तर वकील आहे, मी जज आहे, मी डॉक्टर आहे, मग मला काय गरज आहे फार्मर नोंदणीची? तसं नाही। तुम्ही उद्योजक असताल, व्यापारी असताल, दुकानदार असताल, तुमच्या जमिनीला तुमचा आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे। जसे प्रत्येक माणसाला एक ओळख म्हणून आधार नंबर दिला आहे, तसंच सेम प्रत्येक जमिनीला एक नंबर देण्यात येतो आहे आणि त्यालाच म्हणतात फार्मर नोंदणी, ॲग्रिस्टिक नोंदणी। तुमच्या समोर जितके काही केवायसी चालू आहेत त्या सगळ्यांची एक केवायसी तयार केली जाते आणि त्याला फार्मर नोंदणी असं नाव दिलं झालं आहे। ॲग्रिस्टॅकवर नोंदणी केल्यानंतर तुमच्या जिथं जिथं जमिनी असतील, गावात, खेड्यात, तालुका, जिल्हा, सिटी, शहर, त्या सगळ्या या जमिनीमध्ये तुम्ही नोंदणी करून घेऊ शकतात। त्यासाठी मित्रांनो, तुम्ही उद्योजक असू द्या, व्यावसायिक असू द्या, सरकारी कर्मचारी असू द्या, प्रत्येक शेतकऱ्याला स्वतःच्या आधार कार्डला स्वतःची जमीन लिंक करणं अनिवार्य आहे। याचा फायदा येणाऱ्या भविष्यकाळामध्ये शासनाच्या महाडीबीटीचं पोर्टल असेल, पीक विमा असेल, दुष्काळाचा अनुदानाचा येणारा दैनिक भत्ता असेल, वार्षिक भत्ता असेल, थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला तुमच्या आधार कार्डला तुमचं जमीन लिंक करणं अत्यंत आवश्यक आहे। फार्मर नोंदणी केल्याचा दुसरा फायदा आहे, शासनाच्या नजरेमध्ये तुमची जी जमीन आहे ती ट्रान्सपरंट होणार, त्याच्यात कोणालाही हस्तक्षेप करून वाढवता पण येणार नाही आणि कमी सुद्धा करणार नाही। बहुतांश वेळा लोक कंप्लेंट करत होते, आमचे पीक विमाचे पैसे यांनी घेतले, आमच्या मोठ्या भावाने घेतले, चुलत्याने घेतले, मामाने घेतले, तात्याने घेतले, आमच्या नावाचं अनुदान दुसरे लोक उचलतायत। मग यासारख्या समस्या ज्या आहे याच्यावर अंकुश ठेवण्यासाठी भारत सरकारने फार्मर ॲग्री आणि ॲग्रिस्टेकची ही नोंदणी सुरू केली आहे। त्यामुळे जितक्या लवकर तुम्ही या नोंदणीमध्ये सहभाग घेताल तितक्या लवकर तुम्ही या सगळ्या योजनांपासून स्वतःला सामील करून घेताल या योजनांमध्ये। त्यामुळे मित्रांनो, फार्मर नोंदणी अत्यंत महत्त्वाची आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, आधार कार्ड 7/12/8 या 2 डॉक्युमेंटच्या माध्यमाने तुम्ही अंगठ्याद्वारे किंवा आधार कार्ड OTPद्वारे तुम्ही जमीन तुमच्या आधार कार्डला लिंक करून घेऊ शकतात। मात्र 10 ते 15 मिनिटाचं हे प्रोसेस आहे। प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला एक एनरोलमेंट ID दिला जातो आणि त्यानंतर अप्रूव्हल भेटल्यानंतर फार्मर ID याचं रूपांतरित होतं। त्यामुळे फार्मर ID अत्यंत महत्त्वाचं आहे शेतकऱ्यांसाठी। 10 ते 15 मिनिटाची प्रोसेस आहे। तुमच्या जमिनी जिथं जिथं आहेत त्या तुमच्या नावावर शो केल्या पाहिजे, ट्रान्सपरंट झालं पाहिजे, यासाठी भारत सरकारचा हा उपक्रम आहे। त्यासाठी जितक्या लवकर तुम्ही या नोंदणीमध्ये स्वतःचा सहभाग नोंदवताल तेवढाच लवकर तुम्हाला या योजनांचा भाग घेता येणार आहे। त्यामुळे मित्रांनो, अजूनही काही तुमच्या शंका असतील, डाऊट असतील, प्रश्न असतील, बहुतांश शेतकरी विचारतात की मी जर माझ्या जमिनीबद्दल त्या सरकारला माहिती दिली तर येणाऱ्या भविष्यात ती जप्त करेल, माझ्याकडे जास्त जमीन आहे ती त्यांना कळणार। तुम्ही नाही जरी सांगितलं तरी त्यांना कळणारच आहे ना। रजिस्ट्री केलेली असते ना, ती तुमच्या नावावर असते, तिथं तुमचं आधार कार्ड तुम्ही देतात, पॅन कार्ड तुम्ही देतायत, बँक पासबुक कधी कधी तुम्ही तिथं अटॅच करत असतात, आयडेंटिटी प्रूफ तिथं तुम्ही अटॅच करत असतात। मग गव्हर्नमेंटला ऑलरेडी माहिती आहे। मग तुम्ही सुद्धा या योजनेपासून स्वतःला दूर न ठेवता याच्यामध्ये गेलं पाहिजे, एंट्री केली पाहिजे आणि स्वतः या सगळ्या सुविधांचा लाभ घेतला पाहिजे। त्यासाठी मित्रांनो, 2 ते 3 पानाचा हा फॉर्म असणार आहे, भरून घ्या। अजूनही ज्या शेतकऱ्याने भीतीपोटी, नोकरीपोटी, व्यापारापोटी, व्यवसायापोटी, सरकारला माहिती भेटली यापोटी जर स्वतःची फार्मर नोंदणी म्हणजेच ॲग्रिस्टेक नोंदणी केलेली नसेल तर लवकरात लवकर करून घेण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःला या योजनांमध्ये सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करा। आता काही जणांना जर करता येत नसेल, काही अडचणी येत असतील, समस्या येत असतील तर आम्ही स्वतः व्हॉट्सअपवर तुम्ही जर डॉक्युमेंट टाकली तर नोंदणी करून तुम्हाला देत असतो। या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमचे डाऊट, शंका, प्रश्न हे सगळे सोडवले जाणार आहेत। त्यामुळे मित्रांनो, तुमचे काही प्रश्न असतील, शंका असतील, आम्हाला यूट्यूब चॅनलवर विचारा। ग्राहक सेवा केंद्रामागचा यूट्यूब चॅनल बनवण्यामागचा हा एकमेव उद्देश आहे, तुमची मदत झाली पाहिजे, तुम्हाला व्हॅल्युएबल कंटेंट मिळालं पाहिजे, माहिती मिळाली पाहिजे, तुम्ही एज्युकेट झाले पाहिजेत। आमच्या व्हिडिओला, यूट्यूब चॅनलला तुम्ही भरभरून प्रतिसाद देत आहेत, त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद। खूप सगळ्या कमेंट तुमच्या येत आहेत, त्यासाठी परत एकदा दिल के गहराई से धन्यवाद। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू व्हेरी मच। सायनिंग ऑफ, सीताराम गोरड।